नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज होता भाऊबीजचा दिवस आणि इथं मम्मीने सर्व तयारी करून ठेवलेली होती आरती वगैरे. त्यानंतर मी आरती वगैरे केली, भावाला ओवाळले आणि मग इथे चहा आणि चिवडा घेतला. कारण आज आम्हाला जायचं होतं साडींची खरेदीला. त्यासोबतच आज भावाच्या लग्नाचा ड्रेससुद्धा घ्यायचा होता आणि माझ्या साड्या, मम्मीच्या साड्याही खरेदी करायच्या होत्या. तर वाटेत आम्ही जेवणासाठी थांबलो. कारण घरातून निघायला आम्हाला थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे अगोदर जेवण घेतलं आणि मगच आम्ही शॉपिंगला पुढे निघालो. आणि इथं पिल्लू आपल्या मामाला खूप त्रास देत असताना आणि हे हॉटेल खूपच छान होतं. हायवेलाच होतं, निपाणी हायवेला. जेवण करून आम्ही पोहोचलो आपल्या शॉपमध्ये. तर इथं नवरदेवासाठीचा हा पूर्ण सेक्शन होता आणि इथं खूप सारी व्हरायटी होती. तर खूप सारी शॉपिंग केली साड्यांची आणि पिल्लूचे ड्रेसही खरेदी केले. सगळ्यांचे ड्रेस झाले. त्याच्यानंतर आम्ही रात्री खूप लेटनं घरी आलो आणि इथं स्टार्ट केला आहे मी दुसऱ्या दिवशीचा व्लॉग. तर सकाळी आपला चहा आणि चिवडा आणि चकली घेतलेली आहे. त्यानंतर आजपासून जितके दिवस मी आहे तेवढे दिवस सगळे स्वच्छतेमध्ये आणि तयारीच्या कामामध्ये जाणार होते. तर आज मी घेतला होता एक बेडरूम क्लीन करण्यासाठी. तर तो पूर्ण व्यवस्थित कानाकोपऱ्यामधून क्लीन केला. बेडशीट वगैरे सगळे चेंज केले. नंतर भूक लागली होती म्हणून मी जेवण केलं आणि जेवणानंतर पुन्हा सफाईला सुरुवात केली. तर खिडक्या, या रूमला 2 खिडक्या आहेत, तर त्या दोन्ही खिडक्या व्यवस्थित पुसून घेतल्या, झाडून घेतल्या, घरू काढला. आणखी त्याच्यानंतर ते दिवाण जे आहे ना त्याच्यावरच्या फळ्याही खूप घाण झाल्या होत्या. आतमध्ये थोडी थोडी चित्ती वगैरे आलेली होती, तर त्या फळ्या काढल्या आणि त्याच्यामध्ये जी चित्ती होती ती पूर्ण चित्ती वगैरे सगळं स्वच्छ करून घेतली आणि फळ्या उन्हामध्ये घातल्या सुकत. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. दिवस पूर्ण स्वच्छतेमध्ये गेला आणि त्याच्यानंतर इथं होतं रात्रीचं जेवण. तर रात्रीचं जेवण केलं, मस्त असं बांगड्याची भाजी केली होती मम्मीनं. आणि इथं माझा ब्लॉग मी एंड करते. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थँक्यू फ्रेंड्स. बाय बाय.